कंप्लेंट आहे. तुम्ही दिलेली का ऑलरेडी तक्रार? साहेब 30 महिन्यापासून फॉलोअप आहे, सर्व झालं, इन्क्वायरी झाली, आता FIR रजिस्टर करायचा टाइम आलाय आणि त्यावेळी हे नाटक चालू आहे. निशित मिश्रा हे माझे पर्सनल मित्र आहेत. कॉल कोणाचा होता? कॉल कंट्रोल म्हणजे भांडण चाललंय. किती नंबर मोबाईल होता? कॉल कुठल्या चॅनलला कॉल होता? चॅनलला कॉल होता ना. असं भांडण चाललंय. आपला व्हिडिओ सर्व आपण देऊन टाकू. मी 10 पत्रांना उत्तर देत नाही म्हणजे 166A खाली ह्या EOWचा गुन्हा आहे उलटा. मी आता काय त्या गुन्ह्याबद्दल आता जास्ती बोलत नाही. दुसरी गोष्ट 166A प्रमाणे तुम्ही 30 महिने माझं कंप्लेंट. सर मला लवकर बोलू. जरा काय काम नाही. मला पोलीस खात्याची दुश्मनी नाही असून सुद्धा इथे जर ऍक्शन घेत नसतील तर ह्या देश. सर माझा कंप्लीट एकदा करतो. माझं हे देशाविरुद्धचं आहे, पण मला पोलिसांच्या विरुद्ध, मला पोलिसांच्या बरोबर राहून माझी दुश्मनी जे फ्रॉड आहेत त्यांच्या विरुद्ध आहे, पोलिसांच्या विरुद्ध नाही. म्हणून मी हात जोडून अजूनही विनंती करतो माननीय EOWच्या सर्व ऑफिसर्सना की तुम्ही हा इगो करू नका, कारण तुमचं 30 महिन्याचं पेंडिंग आहे, तुमच्या विरुद्ध जाणार आहे. तुम्ही 353 माझ्यावर लावू शकत नाही, कारण तुम्ही कार्य केलेलं नाही. मी तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे, तुम्ही पत्र दिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही 353 मला लावू शकत नाही. मी 4 ते 6 ज्या तिथे बोर्ड आहे व्हिजिटर टायमाचा त्यावेळी गेलेलो आहे. सर आपलं नाव काय? एक आपलं पडर. हे पडर साहेब आले बिचारे, यांना काहीच माहिती नाही. मला म्हणाले चला, मी त्यांना विचारलं माझा गुन्हा काय आहे, पण त्या विचारांना काय माहितीच नाही की माझा गुन्हा काय आहे. पण पोलिसांना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य असल्यामुळे मी त्यांच्या बरोबर आलो. आणि तिथे खानविळकर म्हणून PSI होते, जे माझे चांगले मित्र होते, त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी इथे आलो. कारण मला माहिती आहे की मी कायदेशीर बरोबर आहे, मी गुन्हा केलेला नाही आणि मी पोलिसांना सहकार्य करणं हे माझा हे नियम आहे आणि मी ते करत आहे. हा सर बोला. कंप्लेंट नाव नाही आहे कोणी कंप्लेंट केलेली आहे म्हणजे विचार करा की पोलिसांची काय अवस्था आहे. कारण जे कंप्लेंट असेल तर मी त्यांना मग क्रॉस करीन ना, म्हणून कंप्लेंट मी नाव नाही दिलेलं आहे. नमस्कार, APS शहाणे बोलतो, आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये. कंट्रोलचा कॉल होता की EOW जर कंट्रोलला कॉल दिलाय तर त्यांनी तक्रार देण्यासाठी पण यायला पाहिजे ना. कोण आहे विचारावर असेल. त्यांना आपल्याला फॉरवर्ड आपण केलेलं नाही ना. कोणाला माहिती असेल तर त्यांना फॉरवर्ड करायला सांगा ना. आपको फेसबुक पे जाता है, फेसबुक पे जाते हो तो जो अपने चेतन भाई को बोला ना, फेसबुक पर से इनको आपण मेसेज भेजते ना, सब व्हिडिओ पाठवतो की आम्ही तिथे बसलेलो आहेत, गोंधळ नाही केलेला ते. आणि ज्यांनी कंप्लेंट दिली ना सर, खोटं कंप्लेंट करायची. हा, आणि माझ्या सर्व व्हिडिओ मी पहिल्या मिनिटापासून फेसबुक लाईव्ह केलेलं आहे. नाही नाही, लवकरात लवकर आता ते पण हे आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत ते. आता त्यांना विचारा किंवा त्यांचा मोबाईल नंबर मला द्या, मी विचारतो त्यांना. डायरेक्ट मी विचारतो ना त्यांना. ज्यांनी सांगितलं तुम्हाला कळवलंय त्यांचा मोबाईल नंबर ते मी त्यांना विचारतो. एक्शन में निकाला मेरा व्हाट्सएप पे किधर मिलेगा, सॉरी फेसबुक पे किधर मिलेगा? ये देखो, ये क्या, ये नहीं, उसके बाद वाला देखो, उनको पूछो, मुझे नहीं आता है सब देखने को.
फेसबुक पर बाप आहे वो. आलं खाली तुम्हाला त्रास होईल. परत एक म्हणा गेला. कारण तुम्हाला कायदा माहिती नाही बरोबर. हा मला म्हणून मी तुम्हाला दोष देत नाही. मी सब इन्स्पेक्टर कधीच हात हे करत नाही कारण तुम्हाला काहीच कळत नाही. वरिष्ठ सांगतात तुम्ही ऐकता. 160 खाली तुम्ही मला आता घेऊन आलात ना, हा गुन्हा आहे तुमचा, म्हणून मी गपचूप आलो. 160 CRPC प्रमाणे 60 वर्षाच्या वरील सिनियर सिटीजनला पोलीस स्टेशनला घेऊन येऊ शकत नाही. तर त्यामुळे हाही ह्या पोलिसांचा गुन्हा आहे. मी 68चा आहे, हे 65 वर्षाचे आहेत. गुन्हा काय माहिती नाही, अजूनही गुन्हा काय हे शोधतायत. अशा प्रकारे जर आपले मुंबई पोलीस काम करत असतील, कोणी कंप्लेंट केली ते कंप्लेंट समोर येत नाहीत. आणि सर एक माझा फक्त प्रकार काय नाही, जॉईंट ऐका ना, जॉईंट सीपीला मला भेटण्यासाठी त्रास होत होता. कारण एक मिनिट, कारण त्यांना मी हा प्रश्न करणार आहे की 30 महिने तुम्ही 3 लाख कोटीचं फ्रॉड कसे ठेवले, कुठल्या कायद्याखाली केले, तुम्ही 154चं उल्लंघन केलेलं आहे आणि ह्याच्या गोष्टीला त्यांना उत्तर देणं शक्यच नाहीये. त्यांनी कुठल्या कायद्याखाली माझे कंप्लेंट होम डिपार्टमेंटला पाठवली FIR रजिस्टर करायच्या अगोदर. कारण 154(1) प्रमाणे तुम्ही कोणाचा ओपिनियन घेऊ शकत नाही. ओपिनियन वगैरे सर्व हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. तुम्ही माझी कंप्लेंट खरी आहे की खोटी आहे हे बघू शकत नाही, तरी सुद्धा हे तुम्ही गैररित्या केलेले आहात. या गोष्टीला तुम्ही उत्तर देऊच शकत नाही. म्हणून जॉईंट सीपी मला भेटण्यासाठी घाबरतात किंवा त्यांना ऑड वाटत असेल. तर चांगला माणूस आहे नाहीये, पण हे असं आहे. आणि हा माझा पहिला प्रश्न आहे की 60 वर्षाच्या पुढील माणसाला तुम्ही कसं काय इथे पोलीस स्टेशनला घेऊन आलात, याचं मला उत्तर द्या. आम्ही रिक्वेस्ट केली साहेब, तिथे कसं आहे 13/1/2025 13 एक हा सॉरी GR आहे, सॉरी 13/1/2025 शासनाने काढलेलं GR आहे. शासन म्हणजे प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र, तिने साईन करून दिलेलं आहे. त्यानंतर हे समजा त्या अभ्यर्थ्याला भेटायला टाइम नसेल, त्याने हे करावं, सांगावं नाही भेटणार, आम्हाला नाही GR लागू. बरं, हिंमत लागेल. कारण मी काय म्हणून FIR मी तुमच्या ऑफिस काय कुठल्या सेक्शन खाली करणार, तुम्ही कुठल्या सेक्शन खाली करणार आहात. आणि मला ज्या माणसांनी 3 लाख कोटीचा फ्रॉड ओपन केलाय, ज्या माणसांनी हँकॉक ब्रिज केला, ज्या माणसांनी कर्नाक ब्रिज केला, ज्या माणसांनी एल्फिस्टन ब्रिज तोडायचं थांबवलं, ज्या माणसांनी भायखळा ब्रिज जे म्युन्सिपल कमिशनरनी कॅन्सल केलेलं मी करायला लावलं, ज्या माणसांनी 40,000 कोटीचा म्हाडाचा फ्रॉड ओपन करून मी आता सुप्रीम कोर्टात लढतोय, ज्या माणसांनी भ्रष्ट IAS IPSच्या विरुद्ध प्रॉसिक्युशन लॉन्च केलं मी इन पर्सन आर्ग्यू करतोय, अशा माणसाला तुम्ही अरेस्ट करणार आहात का? आता हा मी तुम्हाला हा प्रश्न करतोय सर. 2 मिनिटं फक्त लागू नका. तुमच्या विरुद्ध मला काय नाही, तुम्ही हुकुमाचे गुलाम आहात. पण ज्यांनी कंप्लेंट केली आहे त्यांनी समोर यावं आणि माझ्या 68 वर्षाच्या म्हाताऱ्याला आणि 65 वर्षाच्या म्हाताऱ्याला पोलीस गाडीत बसून आमचा मानहानी कशी काय केली, आमचं खच्चीकरण कसं काय केलं, ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि ह्याचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलं पाहिजे. ही आपल्याला नम्र विनंती आहे सर. मला तुमच्या विरुद्ध काहीच नाही, तुम्ही हुकुमाचे गुलाम आहात, त्यामुळे मी आपल्याला कुठेच काय बाधा देत नाही. पण निश्चितपणे ज्यांनी कंप्लेंट केली आहे त्याला सोडायचं नाही. मला जय हिंद, जय महाराष्ट्र. कमलाकर शोण साहेबांचं सय्यद साहेब. अच्छा, एक मिनिट साहेब, यांची बोलायची. येऊ सर मी. दीपक दळवी साहेबांना नमस्कार सांगा. मला कोण सोडायला का तिथे? राहू दे सर. फार आभारी. हा अच्छा, तुम्हाला कसं कळलं? आता आपला आता लाईव्ह करा. हाँ वाह, अच्छा किया आपने. कंप्लेनेंट मेरे सामने नहीं आया है और आफ्टर 6 PM सीनियर सिटीजन्स को यहाँ लेके आया. बहुत अच्छा. आइए ना, इसका चेहरा दिखेगा, चांसर चेहरा. आओ ना यार, बाजू में बुड्ढा, मैं बुड्ढा हूँ, तुम्हारा सपोर्ट के बगैर थोड़ी बात कर सकता हूँ. नमस्कार, तो क्या हो गया है ना बुड्ढा में. नमस्कार,
आम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशन मधनं आता आलो है। हम लोग जो है ईओडब्ल्यू में गए थे 3 लाख करोड़ का फ्रॉड ओपन करने के लिए, और 30 महीने से ईओडब्ल्यू ने वो मैटर को दबा के रखा है, और इसके लिए हमने जॉइंट सीपी से मिलने के लिए गया। 1 साल से हम कोशिश कर रहे हैं, वो हमको मिल नहीं रहा। GR 13/1/2025 और नॉर्मली पुलिस ऑफिसर्स 4 से 6 के बीच में लोगों को मिलना ही चाहिए, ऐसे डायरेक्शन से। उस आधार पे हमने उनको लेटर आज भी 3 ईमेल भेजा है कि हम आपको मिलना चाहते हैं। हमारे कोई भी ईमेल को जॉइंट सीपी ईओडब्ल्यू ने जवाब नहीं दिया है, क्योंकि वो जवाब देते हैं तो उनको भारी पड़ जाता है। वो ये सवाल का जवाब ही नहीं दे सकते हैं कि उन्होंने 3 लाख करोड़ का जो फ्रॉड है वो 30 महीना कौन से आधार पे रखा है, और ये जो रखा है वो उनके ऊपर 166A का गुना हो सकता है। और आज हम 68 ईयर का आदमी को हमने कुछ नहीं करते हुए पुलिस में कंप्लेंट किया कि हम वहां धमाल करते हैं, और यहां आने के बाद बोलते हैं कि हमको कुछ कंप्लेंट नहीं है। इस तरह से लोगों का खच्चीकरण करते हैं। मगर ऊपर वाले की मेहरबानी है कि मुझे कानून की अच्छी जानकारी है, इसलिए मुझे पता था, और इसीलिए मुझे वहां से उठाने के टाइम पे मैंने ये भी पूछा कि मेरा गुनाह क्या है, बताओ, आप मुझे लेके जा रहे हो वो गलत है। अंडर द प्रोविजन ऑफ सेक्शन 160 ऑफ CRPC, सीनियर सिटीजन को आप पुलिस स्टेशन में नहीं लेके आ सकते हैं, सीनियर सिटीजन को आप पुलिस स्टेशन में नहीं ला सकते हैं। और उसके बावजूद जॉइंट सीपी के ऑफिस में जिसने फोन किया उसने हमारे पे जाति की है, हमारी बेइज्जती की है, हमारे साइकोलॉजिकली हमको इंजर किया है। वो हम तो किसने कंप्लेंट किया वो हम जानकारी लेंगे, और उस आदमी के खिलाफ हम जरूर 160 CRPC का उल्लंघन करने से वजह से 166A में हम उनके ऊपर FIR रजिस्टर करेंगे, और इस तरह से हम ये जाति को नहीं सुनेंगे। इस माध्यम से मैं ईओडब्ल्यू के जो जॉइंट सीपी है, मेरे अच्छे दोस्त है, वो अच्छे आदमी है। मैं फिर से इसलिए दोहराता हूं कि वो नॉन करप्ट आदमी है, वो उनका ख्याति मुंबई पुलिस में बहुत अच्छी है, मगर फिर भी इन्होंने ये गलत काम क्यों किया, ये मुझे बहुत तकलीफ दे रही है कि अच्छा आदमी एक ऐसा बुरा काम कैसा कर सकता है। इस माध्यम से मिस्टर निशित मिश्रा, मैं आपसे हाथ जोड़ के विनती करता हूं कि ये ईगो इश्यूज मत कीजिए। मुझे आपके पास दोस्ती चाहिए, मुझे आपसे दुश्मनी नहीं चाहिए। हम मिलते हैं, और हमारा दुश्मन है 3 लाख करोड़ का जिसने फ्रॉड किया है, वो हमारा दुश्मन है। आप हमारे माए बाप हो, आपके वजह से यहाँ ये मैटर आगे FIR होगा, आपके वजह से चार्जशीट होगा। और वो जो गद्दार लोग है, माड़ा के जो गद्दार ऑफिसर्स है, जिन्होंने 3 लाख करोड़ की बर्बादी की है, जिन्होंने देश के खिलाफ दे हैव अरेजन म्यूटिनी और इकोनॉमिक म्यूटिनी अगेंस्ट द नेशन। 3 लाख करोड़ का क्या हिसाब होता है ये आपको भी मालूम है, मुझे भी मालूम है। ये देश के खिलाफ लड़ाई है, और ये लड़ाई में हम जो गद्दार लोग हैं उनके खिलाफ जरूर आवाज उठाएंगे, और आपके साथ रह के उठाएंगे। आप हमको अपने से दूर मत कीजिए, आप हमको साथ में रखिए। हम आपके साथ हैं मिस्टर निशित मिश्रा, ईओडब्ल्यू पुलिस। मैं 83 बैच का सिलेक्ट हुआ हूं, और इसलिए मुझे पुलिस के पास बहुत ही प्यार है, और पुलिस के साथ रहना, पुलिस के साथ उसको मदद करना, ये मेरा फर्ज है। और इसीलिए मैं आपको हाथ जोड़ के विनती करता हूं, मुझे अपॉइंटमेंट दीजिए। आपने जो मेरे कई ईमेल को जवाब नहीं दिया वो भी कानूनी तौर से गलत है, ऐसी गलती मत कीजिए। मुझे बुलाइए, हम साथ में मिलते हैं, साथ में काम करते हैं। जय हिंद। जय हिंद। जय हिंद।